हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? झालं का चहा पाणी? काय चाललंय? तब्येत पाणी कशी आहे? बरी आहे का? आज ना मी तुम्हाला रेसिपी दावत नाही, काय नाही. मी आज रेसिपी दावत नाही, काय नाही. आपण मिरची आहेत, मी निवडून ठेवते बरं का. अशा मिरच्या आहेत भरपूर सारे निवडलेले, ते बघू शकते. कारण तेच रेसिपी, तेच व्हिडिओ, तेच कंटाळा. हे असे मिरच्या काढून ठेवलं ना, असं आपल्या फ्रीजमध्ये ना एक हप्ताभर ना, एक 8 दिवस तर ना चांगल्या राहतात. म्हणजे काय नाही, असं साईडला ठेवलं ना खराब होऊन जाते ते. आणि जे ये ना खराब झाले का मग इथनं पुरण नासत येते. त्यामुळे एकदमच काढून ठेवलं. आणि आपल्याला पण पटकन पोह्याला म्हणा, उपीट करताना, भाजीला लगेच हाताखाली काढून ना लगेच टाकता येते. असंच ठेवलं ना मग लई घाई होऊन जाते ना. सकाळच्या डब्यांसाठी मुलांचा डबा असते, मिस्टरांचा डबा. त्यामुळे आता ज्या वेळेला आपल्याला वेळ भेटेल तेव्हा अशी कामं करून ठेवायची, वेळी काढून ठेवायची आपल्या असे. हे लाल पण आहे बरं का, हे छान वाटते. लाल लाल मस्त वाटते. माझा कलर लाल आहे, आवडता कलर लाल आहे बरं. लाल झालेली मिरच्यांचं ना असं ना ठेचा पण लय भारी होते. मिरची असं ना तव्यावर भाजायची चांगली, असं चट्टेपर्यंत पडेपर्यंत. दाखवते मी तुम्हाला रेसिपी थोड्या वेळ. मिरची चांगली भाजायची, लसूण जास्त, कोथिंबीर जिरं, देशी लसूण घालायचं छान एकदम भाजून. नमक टाकायचं आणि बनवायचे तिखट. त्यात थोडं आपल्याला जरा जसे उन्हाळ्यात करायचे तसे. कोण उन्हाळ्यात हे टाकते, उन्हाळ्यात ना ह्याच पिकलेल्या मिरच्यात ना चिंच घालून बनवते. ती लय भारी लागते खायला. आंबट छान लागते, आंबट तिखट छान लागते. आणि त्यात थोडी साखर नाही तर गुळ घालायचा. आंबट गोड तिखट लय छान लागते भाकरीसोबत, चपातीसोबत. कारण तेच व्हिडिओ